नंतर सांगलीतील भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीमध्ये आपण जाणार आहोत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या तासगाव जवळ भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। बैलगाडा शर्यत संघटनेचं पहिलं अधिवेशनही इथे पार पडलं। या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इथं गर्दीही जमली होती। या स्पर्धेतील विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशी बक्षिसं देण्यात आली। कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे आणि सांगलीच्या भिलवडीतले पाटील यांच्या बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली। या बैलजोडीचं नाव आहे हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल। यांनी मालकांच्या घरासमोर फॉर्च्युनर गाडी उभी केली। अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे। दरम्यान शिवसेनेकडून बैलगाड्या शर्यतीची प्रो लीग लवकरच भरवली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमादरम्यान दिलं। बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय। आज इथं पार धुरळा उडालाय, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये। या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी। थोड़े 2 कविता सांगतो। गायों के हित को जो जीता है, गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है। आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतोय। तामिळनाडूच्या कोइंबतूर मधील एका गावात हत्ती शिरला होता। हत्तीला जंगलात पाठवण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाला पाचारण